मी तर डायरेक्ट पोहोचलो होतो उज्जैनला. सर्वांना जय श्री महाकाल. मंदिराच्या पार्किंगमध्ये तर क्वीनला पार्क करून घेतलं आणि लगेच निघालो होतो मी महाकाल बाबाचं दर्शन घेण्यासाठी. ओंकारेश्वरून 3 ते 4 तासाचा प्रवास करून आम्ही उज्जैनला पोहोचलो होतो. इकडे चप्पल बुट वगैरे ठेवले आणि मंदिराच्या फ्रंट साईडने आलो, कारण की आम्हाला टीका वगैरे पण लावायचा होता आणि इकडे प्रसाद पण घ्यायचा होता. सगळं पटापट घेतलं आणि लगेच मंदिराच्या लाईनीत लागलो. पुढे येऊन बघतो तर गर्दी खूप झालेली होती. बाबा महाकालचं तर मस्त दर्शन झालं होतं आणि आरतीचं पण लाभ घेऊन घेतला होता. उज्जैनला तेच येतात जे बाबा महाकाल बोलवतात. फायनली बाबांचा मस्त बाहेरून व्ह्यू वगैरे घेतला मंदिराचा आणि लगेच प्रसाद घेऊन लगेच बाहेर निघालो. बाबा महाकाल कॉरिडॉर बघण्यासाठी तर आम्ही सगळेच निघालो होतो, कारण की महादेवाचे वेगवेगळे रूप बघून तर आम्ही आश्चर्यचकितच होतो. कॉरिडॉरचं नाईट व्ह्यू तर खरंच एक नंबर होतं. तसं बघायला तर मजा पण खूप येत होती. बाबा महाकालचं दर्शन करून तर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. पूर्ण फिरणं तर झालेलं होतं, पण आम्हाला काल भैरव मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. तसंच आम्ही काल भैरव मंदिरात पोहोचलो, कारण की टाइम तर खूप झालेला होता. मग बाबांचं दर्शन वगैरे झालं आणि बुक केलेल्या हॉटेलला पोहोचलो, कारण की सकाळी उठून लगेच आपल्याला शिवरला जायचं होतं. तसं बॅगा वगैरे घेतल्या आणि शिवरला मॉर्निंगचं वातावरण तर खरंच खूप भारी होतं. ब्रेकफास्ट वगैरे केला आणि डायरेक्ट कुबेरेश्वर धामला पोहोचलो. मेन गेट मधून एंट्री केली. गर्दी तर खूप झालेली होती, पण आपल्याला रुद्राक्ष लवकर घ्यायचं होतं. मग रुद्राक्ष वगैरे घेतला आणि लगेच बाहेर आलो. एक लोटा जल हर समस्या काल, कंकर शंकरची पूजा केली आणि लगेच मंदिरात आलो. मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. जेवणासाठी डायरेक्ट हॉटेलला पोहोचलो. मग काय जेवण वगैरे करून डायरेक्ट आम्हाला 5 ते 6 तासाचा प्रवास करून बिजासन माताला पोहोचलो. मग काय तिथं मस्त दर्शन वगैरे घेतलं. गुरुजींनी लगेच दोरा वगैरे बांधला आणि लगेच प्रवास तर खूप झालेला होता, पण आम्हाला घरी पण लवकर जायचं होतं.